पल्लवी, आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ। आरोपीने फिर्यादीस नीट परीक्षा व्यवस्थापित करण्याचे आणि सदर परीक्षेत फिर्यादीच्या मुलास 600 पेक्षा जास्त गुण मिळतील असे खोटे आश्वासन देऊन त्यांच्याकडून वेळोवेळी एकूण 1,10,00,000 रुपये घेतले होते। तथापि सदर नीटच्या 2 परीक्षांनंतर फिर्यादीच्या मुलाला आरोपीने दिलेल्या आश्वासनाप्रमाणे गुण मिळाले नसल्याने फिर्यादीने आरोपीस वरील रकमेची मागणी केली असता त्याने केवळ त्यांना 10 लाख रुपये परत केले। आरोपीने उर्वरित रक्कम परत देण्यास टाळाटाळ करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली आहे। त्यामुळे फिर्यादीने 10 डिसेंबर 2025 रोजी आरोपी विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली होती। पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 316(2), 318(4), 351(2) प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे। हा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार असून त्या दरम्यान त्याने अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। सदर जामीन अर्जास जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी तीव्र विरोध करून असा युक्तिवाद केला की गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असून आरोपी अद्याप फरार आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू आहे। सदर व्यवहारातील उर्वरित रक्कम 1 कोटी रुपये अद्याप वसूल झालेली नसून त्यासाठी आरोपीची पोलीस कोठडीची आवश्यकता आहे। आरोपी जामिनावर सुटला तर फिर्यादीच्या पुराव्यांनिशी छेडछाड करण्याची आणि फरार होण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर होण्याबाबत विनंती केली। अभियोग पक्षातर्फे करण्यात आलेला हा युक्तिवाद ग्राह्य धरून एसबी केंद्रे तदर्थ अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला। या प्रकरणात जिल्हा सरकारी वकील डॉक्टर प्रदीप सिंग राजपूत यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट आर के सिंग यांनी काम पाहिले।